लाभ आहे त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे। 2.5 कोटी महिला माझ्या माता भगिनींना या योजनेअंतर्गत लाभ मिळणारा जो निधी आहे याची तरतूद ही अर्थ विभागाने निश्चितपणाने केलेली आहे, त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी। नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा आताच ऐकलेलं आहे की थेट महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 2.5 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर होणार आहे। तर या 10व्या हप्त्यासाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडे निधी सुद्धा आलेला आहे, त्यामुळे आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, पेपरला सुद्धा बातमी आलेली आहे की लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 3 टप्प्यांमध्ये विस्तांतर होणार आहे। बघा, आज पहिला टप्पा सुरू झालेला आहे, तर या पहिल्या टप्प्यामध्ये 20 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे, त्यामुळे ज्या बहिणींचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल त्यांच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे। सोबतच गॅस कनेक्शनचे पैसे विस्तांतर केले जाणार आहे। त्यामुळे जर तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत। परंतु आज सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात येणार नाही। थेट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आदेश सुद्धा दिलेला आहे। अजितदादा पवार काय म्हटलेले आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। 1 एप्रिल पासून मात्र त्याच्यात बरच वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आम्ही ठरवलेल्या होत्या, मग एका घरामध्ये साधारण किती द्यायचं, त्यांचं उत्पन्न किती असलं पाहिजे वगैरे वगैरे, ह्या सगळ्याचे नियम हे धरले जातात। तर बघा, आताच तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे। त्यामुळे हे 4 नियम सर्व लाडक्या बहिणींनी काटेकोर पद्धतीने ऐकायचे आहे। ज्या बहिणी या 4 नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत। बघा, या 4 नियमांपैकी पहिला नियम म्हणजे बहिणींनी या चालू वर्षामध्ये 4 चाकी गाडी घेतलेली नसावी। बघा, हा नियम पहिलाच नियम आहे, परंतु याच्यामध्ये काही बदल सुद्धा करण्यात आलेला आहे। जर तुम्ही या गुढीपाडव्याला 4 चाकी गाडी घेतलेली असेल तर तुमचा अर्ज तात्काळ रद्द सुद्धा केला जाणार आहे। जर तुम्ही 4 चाकी गाडी घेतलेली नसेल, तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसेल तर तुम्हाला एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत। सोबतच दुसरा नियम म्हणजे लाडक्या बहिणी संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजना या योजनांचा लाभ घेत नसावेत। बघा, तुम्ही जर अगोदर संजय गांधी किंवा श्रावणबाळ योजना या योजनांचा लाभ घेत होता आणि सध्याच्या स्थितीला पण तुम्ही या दोन्ही योजनांचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार नाही। तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचाच लाभ घेत असावे तर तुम्हाला हे दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत। सोबतच तिसरा नियम म्हणजे बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खासगी टॅक्स भरत नसावा। बघा, तुमच्या घरामधील कोणताही सदस्य टॅक्स भरत नसेल तरच तुम्हाला पैसे येणार आहेत, अन्यथा जर तुमच्या घरामधील एखादा सदस्य टॅक्स भरत असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही। सोबतच चौथा नियम म्हणजे बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी किंवा खासगी नोकरीमध्ये कामगार नसावा। बघा, तुमच्या घरामधील एखादा सदस्य या चालू वर्षामध्ये नोकरीला लागलेला असेल, त्याच्यामध्ये परमनंट असेल किंवा कामगार असेल तरी पण तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही। बघा, 4 पात्रता 4 नियम सांगितलेले आहेत, त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी या 4 नियमांमध्ये या 4 पात्रतेमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार आहेत। बघा, थेट आजपासून विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बघा, एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 3 टप्प्यांमध्ये विस्तांतर केला जाणार आहे, त्याच्यापैकी आज पहिला टप्पा सुद्धा सुरू झालेला आहे, परंतु आज सरसकट सर्व जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला नाही। तर फक्त महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। सकाळपासून भरपूर ताईंना पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे, त्यामुळे जर तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी
जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येणार आहे। त्यामुळे हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात, जेणेकरून तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा पैसे येतील। बघा, या 20 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे रायगड जिल्हा, पाचवा जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा। बघा, या 5 जिल्ह्यांमध्ये आज पैसे सोडण्यात आलेले आहेत। ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा या हिरव्या पट्ट्यामधील जिल्ह्यांमध्ये असेल त्यांना आजच पैसे येणार आहे। सोबतच 6वा जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे मुंबई शहर, 8वा जिल्हा म्हणजे मुंबई उपनगर, 9वा जिल्हा म्हणजे पालघर जिल्हा, 10वा जिल्हा म्हणजे ठाणे जिल्हा। बघा, या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत। उर्वरित 10 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो। याच्यामध्ये 11वा जिल्हा नगर आहे, 12वा जिल्हा औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर, 13वा जिल्हा म्हणजे नाशिक, 14वा जिल्हा म्हणजे बीड, 15वा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा। बघा, या 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। उर्वरित 5 जिल्हे सुद्धा लगेच सांगतो। याच्यामध्ये 16वा जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा, 17वा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा, 18वा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा, 19वा जिल्हा म्हणजे नागपूर जिल्हा आणि 20वा जिल्हा म्हणजे वर्धा जिल्हा। बघा, टोटल मिळून पहिल्या टप्प्यांमधील 20 जिल्ह्यांमध्ये आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा उद्या आणि परवा सोडण्यात येणार आहे। तर या 2 टप्प्यांमध्ये 8 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। परंतु आज जो पहिला टप्पा आहे तर तो पहिला टप्पा 20 जिल्ह्यांचा आहे। तर हा पहिला टप्पा सर्वात मोठा टप्पा आहे, त्यामुळे सर्व बहिणींना आजच पैसे येणार आहेत। तर बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा या प्रमुख 20 जिल्ह्यांपैकी आहे त्यांच्या खात्यामध्ये आजच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता येणार आहे। बघा, तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्ही व्हिडिओला लगेच लाईक सुद्धा करून ठेवायचा आहे। तुम्हाला हा व्हिडिओ पाहता पाहता सुद्धा पैसे येऊ शकतात। सोबतच आज बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅस कनेक्शनचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। तर बघा, तुमच्या घरामध्ये एखाद्या कंपनीचा गॅस असेल आणि तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत। परंतु गॅस कनेक्शनचे पैसे सरसकट सर्व लाडक्या बहिणींना सोडण्यात आलेले नाहीत। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यात आलेले नाहीत, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा पात्रता घालण्यात आलेली आहे। ज्या लाडक्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे जमाच होणार आहेत। त्यामुळे या गॅस कनेक्शनसाठी ज्या ज्या पात्रता घालण्यात आलेल्या आहेत त्या पात्रता सुद्धा लगेच बघून घ्या। त्यानंतर आपण ज्या बँकेमध्ये हे पैसे आज सर्वात अगोदर जमवणार आहे त्या बँका सुद्धा बघून घेऊयात। बघा, गॅस कनेक्शनसाठी पहिली पात्रता म्हणजे बहिणींच्या घरामध्ये कोणत्या तरी एका कंपनीचा गॅस असावा, अन्यथा तुमच्याकडे गॅसच नसेल तर तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे येणार नाहीत। बघा, तुमच्या घरामध्ये भारत कंपनीचा गॅस असेल, HP कंपनीचा गॅस असेल, हिंदुस्तान कंपनीचा गॅस असेल तर तुम्हाला आज गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे। स्पष्टपणे आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे की ज्या बहिणींच्या घरामध्ये गॅस आहे त्यांना गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे। सोबतच दुसरी पात्रता म्हणजे तुमचा गॅस 6 महिन्यांपूर्वी घेतलेला असावा। बघा, तुम्ही जर गॅस 6 महिन्यांपूर्वी घेतलेला असाल त्याच्यानंतर तुम्ही गॅस भरून आणलेला असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत। बघा, तुमची नोंद गॅस भरून आणताना झालेली आहे, त्यामुळे स्पष्टपणे सरकारकडे सर्व डाटा गेलेला आहे की तुम्ही किती महिन्यांपूर्वी गॅस घेतलेला आहे त्याच्यावरूनच तुम्हाला पैसे सोडण्यात येणार आहे। म्हणजे ज्या बहिणींनी 6 महिन्यांपूर्वी गॅस घेतलेला असेल त्यांना सर्वात अगोदर पैसे येणार आहे। सोबतच तिसरी पात्रता म्हणजे गॅस कनेक्शनची KYC केलेली असेल। बघा, जर तुम्ही गॅस कनेक्शनची KYC केलेली असेल तरच तुम्हाला आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा येणार आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणींनी गॅस कनेक्शनची KYC केलेले नसेल तर त्यांच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे येणार नाहीत। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे। सोबतच चौथी पात्रता म्हणजे घरातील महिलेच्या नावाने गॅस कनेक्शन असायला पाहिजे। बघा, जर तुमच्या घरामध्ये एखादा गॅस असेल तर तो गॅस घरातील महिलेच्या नावाने असायला पाहिजे तरच तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहेत। अन्यथा जर तुमच्या घरामध्ये गॅस असेल आणि तो गॅस घरातील महिलेच्या नावाने नसेल तर तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे येणार नाहीत। बघा, लाडकी बहीण योजनेच्या 10व्या हप्त्यासाठी पात्रता घालण्यात आलेली होती आणि या गॅस कनेक्शनसाठी सुद्धा पात्रता
पूर्तता घालण्यात आलेली आहे. म्हणजेच ज्या लाडक्या बहिणी पात्रतेच्या निकषांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी आज अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारकडून 3 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की लाडक्या बहिणींसाठी 3 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतेमध्ये बसलेल्या असतील त्याच बहिणींना या 3 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. अन्यथा जर तुम्ही या नियमांमध्ये बसत नसाल, जर तुम्ही या पात्रतेमध्ये बसत नसाल तर तुम्हाला गॅस कनेक्शनचे पैसे येणार नाही, सोबतच हप्ता सुद्धा येणार नाही. त्याच्यामुळे जर तुम्ही या 4 पात्रतांमध्ये या 4 नियमांमध्ये बसलेला असाल तर तुम्हाला या 3 आनंदी निर्णयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे. बघा, 3 आनंदाच्या निर्णयांपैकी पहिला आनंदाचा निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींना बिनव्याजी 3 लाख रुपयापर्यंत कर्ज देण्यात येणार आहे. बघा, ज्या बहिणींना स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल, स्वतःला सक्षम बनायचं असेल त्यांच्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा या योजनेमार्फत बहिणींना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी 3 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे. सोबतच दुसरा आनंदाचा निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून मोफत पिठाची गिरणी, मोफत शिलाई मशीन योजना, मोफत डंका मशीन योजना, मोफत सौर चूल योजना या योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे. बघा, आज महिन्याचा पहिला दिवस आहे तर या पहिल्या दिवसापासून याची सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. भरपूर बहिणींनी सकाळपासून या 4 योजनांचे अर्ज भरलेले आहेत. ज्या बहिणींना या 4 योजनांचा लाभ घ्यायचा असेल किंवा या 4 योजनांपैकी एका योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी अर्ज करणं गरजेचं आहे. सोबतच लाडक्या बहिणींसाठी तिसरा जो आनंदाचा निर्णय आलेला आहे तो म्हणजे ज्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे तर त्या बहिणींना पिवळ्या आणि केसरी रेशन कार्डवरती अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. बघा, तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असेल किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला त्या रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. अन्यथा जर तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर तुम्हाला रेशन कार्डवरती अनुदानाच्या स्वरूपामध्ये पैसे मिळणार नाहीत. परंतु आज ज्या प्रमुख 3 बँकेमध्ये हे पैसे सर्वात अगोदर जमवणार आहे त्या 3 बँका सुद्धा लगेच सांगतो. याच्यामध्ये पहिली जी बँक आहे तर ती म्हणजे बँक ऑफ इंडिया. बघा, ज्या बहिणींचं खातं बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये आहे त्यांना सर्वात अगोदर पैसे येणार आहे. सोबतच दुसरी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र. बघा, महाराष्ट्राची सर्वात मोठी बँक आहे त्यामुळे ज्या बहिणींचं बँक खातं या 2 बँकांपैकी असेल त्यांना सर्वात अगोदर पैसे येणार आहे. सोबतच तिसरी बँक म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँक. बघा, ही बँक सुद्धा गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक आहे. या बँकेला एका दिवसामध्ये आधार कार्ड लिंक होतं. या बँकेला सर्वात मोठी डीबीटी आहे. त्या दृष्टिकोनातून आज ज्या बहिणींचं बँक खातं या 3 बँकेपैकी आहे त्यांना सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. उर्वरित बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. परंतु कोणत्या बँका लाडकी बनवण्यासाठी चालत आहे त्याची यादी सुद्धा आलेली आहे. त्या बँकेची नावे लगेच वाचून सुद्धा दाखवणार आहे. तर बघा, लाडके बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता या प्रमुख बँकेमध्ये जमा होणार आहे. त्यामुळे त्या प्रमुख बँका लगेच सांगतो, उर्वरित बँकेमध्ये पैसे येणार नाहीत. याच्यामध्ये जी पहिली बँक आहे तर ती पहिली बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक, दुसरी बँक म्हणजे येस बँक, तिसरी बँक म्हणजे इंडस बँक, चौथी बँक म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक, पाचवी बँक म्हणजे इंडियन बँक, सहावी बँक म्हणजे IDFC बँक, सातवी बँक म्हणजे IDBI बँक, आठवी बँक म्हणजे ICICI बँक, नववी बँक म्हणजे HDFC बँक, 10वी बँक म्हणजे पेटीएम बँक, 11वी बँक म्हणजे सिटी बँक, 12वी बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 13वी बँक म्हणजे कॅनरा बँक, 14वी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, 15वी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, 16वी बँक म्हणजे भारत बँक, 17वी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा, 18वी बँक म्हणजे ॲक्सिस बँक, 19वी बँक म्हणजे पोस्ट बँक आणि 20वी बँक म्हणजे युनियन बँक. बघा, ज्या बहिणींचं बँक खाता या 20 बँकेपैकी आहे त्यांना सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. उर्वरित बँकेमध्ये आज पैसे येणार नाहीत, कारण लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 3 टप्प्यांमध्ये विस्तांतर केला गेलेला आहे. त्याच्यामधील आज पहिला टप्पा सुरू झालेला आहे. तर या पहिल्या टप्प्यामधील 20 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. ज्या बहिणींचा जिल्हा 20 जिल्ह्यांपैकी असेल त्यांना सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुद्धा उद्या आणि परवा पैसे येणार आहेत. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही. परंतु ज्या लाडक्या बहिणींना मागील हप्ते आलेले नसतील, मागील पैसे अर्धवट आलेले असतील तर त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाईन नंबरवरती तक्रार सुद्धा
करायची आहे, अन्यथा तुम्हाला मागील पैसे येणार नाहीत, पुढील पैसे येणार आहेत. बघा लाडकी बहीण योजनेचा जो हेल्पलाईन नंबर आहे तर तो हेल्पलाईन नंबर म्हणजे 9861717171. बघा हा लाडकी बहीण योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे. ज्या बहिणींना मागील पैसे अर्धवट आले असेल किंवा पैसे झाले नसतील तर त्या बहिणीने या ठिकाणी तक्रार सुद्धा नोंदवायची आहे, त्यानंतर तुम्हाला पैसे येणार आहेत. बघा सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.